आधारित सूर्यकिरणावर आधारित या 2.5 मेगावॅट सोलार प्रकल्पाचं आज ताईंच्या हाताने उद्घाटन होत आहे. इथं सूर्य मावळलाय, पण पुढच्या कार्यक्रमाला किरण वाट बघतोय. त्यामुळं मी म्हणत होतो की सूर्य उदयापर्यंत चालू राहील का काय. पण मला एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की या सोलार प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये आपल्या परळी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर मंडळी ही वेगवेगळ्या उद्योगामध्ये आपली गुंतवणूक टाकतात. वेगवेगळे उद्योग या ठिकाणी उभे राहतात. तसं सहजासहजी सोपं नसतं, पण हे जमतं. पण मला आज आनंदाची गोष्ट आहे की इथं असणारा प्रत्येक डॉक्टर, आपण आपली डॉक्टराची, म्हणजे मी आरोग्याला हे प्रोफेशन समजत नाही, हे मिशन समजतो, मी सेवा समजतो. आरोग्याची सेवा देत देत ही ऊर्जाची सेवा देणं सहजासहजी कोणाला शक्य नाही. त्याच्यात आरोग्याच्या सेवेमध्ये सुद्धा अनेक जण आहेत. म्हणजे आपण नाव घ्या, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, वेगवेगळे कॉलेजेस असतील, वेगवेगळे. कुणाला नाही जमलं तर आमच्या डॉक्टर गुट्टे साहेबांनी क्रिकेटचं टफ विकेटच काढलं, पण त्याला काय चांगलं आहे. म्हणजे हे मी म्हणतो की यानी शेवटी आपल्याच इथं आपण आरोग्याची सेवा देऊन आपण आपल्या भागामध्ये इथं गुंतवणूक करून आपण आपल्या भागाचं औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापूर्वक अभिनंदन करतो. ह्याचा वेगळा अर्थ घेऊ नका, नाही तर अनेकदा आपल्या इंजेक्शनाची आम्हाला गरज पडते. उगं चुकीचं लागलं तर घेण्यान देण्याचं अडचण नको. पण हे तसं पाहिलं तर माझा हा नेहमीचा, आमचा अनेक जण इथं आपले गिर्यारोहक आहेत, त्यांना गिर्यारोहकच म्हणायचं काम आहे. आम्ही पार आरोग्य मारुतीपर्यंतच यायचो. पण काही जणांना असं होतं की नाही म्हणले इथून पुढे जायचं, इथून पुढे बी जायले. मला त्यावेळेस डॉक्टर कराड साहेब सुद्धा जात होते, तुम्ही सुद्धा जात होता. त्यावेळेस सापडली का ही जमीन तुम्हाला? नाही का, मी त्याच्या पुढे आलो नाही. पण एक नक्की आहे की शेवटी अशा जमिनीवर, ज्या जमिनीवर कुसळ सुद्धा उगू शकत नाही, ज्या जमिनीवर फक्त मुरुमाच्या पलीकडे काय नाही, अशा ठिकाणी आपण सोलारचा प्रकल्प या ठिकाणी उभा करताय, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. माझ्यासाठी तर नक्कीच या भागाचा आमदार म्हणून मी दुहेरी तुमचं अभिनंदन आणि आभार मानतो की आपण या ठिकाणी या सबस्टेशनला गेलेली जी ऑनग्रीड तुमची 2.5 मेगावॅट आहे, तीच या सबस्टेशनवरून ज्या शेतकऱ्यांना जाणारी वीज आहे ती जाणार. मी अनेक वर्षापासून सोलारच्या या व्यवसायामध्ये आहे, अनेक वर्षापासून. पहिल्यांदा मला आठवतं की 2015-16ला पहिल्यांदा 80 मेगावॅटचा प्रकल्प मलनाथपूर, भिलेगाव या वाघाळा या परिसरामध्ये आपण सापूरजी पालुंजीचा आणला. माझी म्हणजे अण्णांनी घेतलेली तिथे जमीन होती, ती जमीन आपण त्या प्रकल्पाला दिली. त्यावेळेस ते प्रकल्प फार लवकर पूर्ण झाला. 9 वर्ष ऑन ग्रीडवर चालणारा हा मराठवाड्यातला पहिला प्रकल्प आपल्या परळीतला आहे. आज 9 वर्ष झाला ऑन ग्रीड आहे. आणि आनंदाची एक गोष्ट आहे की त्यामुळं तुम्ही 80 मेगावॅट, त्यावेळेस तर प्रत्येक मेगावॅटला खर्च 6.5 कोटी रुपये होता. त्यावेळेसची गुंतवणूक बघा आपल्या तालुक्यात किती आली. आज हे 2.5 मेगावॅट जरी आपण म्हणत असलो, यांना 5 कोटी तरी तुम्ही ज्यावेळेस, आता 23ची ऑर्डर आहे तुमची, ही 2023ची, बरोबर आहे. 2023ला ही योजना होती, आत्ता तशी काही ही योजना नाही. पण 23च्या योजनेमध्ये ही गुंतवणूक काय साधी आहे का? नाही. एक प्रश्न मी सभागृहात ज्यावेळेस विचारला की आमचा 9वा प्रकल्पाचं ऊर्जाचं काय झालं कोळशावरच्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस उत्तर दिलं, ताई सभागृहात होत्या, की त्या प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्न करूच, पण लागलीच आम्ही 350 मेगावॅटचा सोलार प्रकल्प आपण परळीत देऊ. त्याच्या 50 मेगावॅटचं लवकरात लवकर भूमिपूजन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री, माननीय ताई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन आपण तिथं करणार आहोत. ते 50 मेगावॅट म्हणजे त्याचा आजचा खर्च जरी गृहीत धरला
तर तो खर्च आज जवळजवळ 4.5 कोटी रुपये. आता नव्याने सोलार 1 मेगावॅट 50 मेगावॅट 300 मेगावॅटचे 2,000 कोटी रुपयाची ही गुंतवणूक आहे. म्हणजे आपण म्हणतो की उद्योग येत नाही, अनेक म्हणतात की रोजगार नाही, ही गुंतवणूक आहे. शेवटी 50 मेगावॅट जर लगेच चालू झाला तर त्या 50 मेगावॅटसाठी काम करायला जे रोजगार आहे तर अक्षरशः खुरपणाऱ्यापासून ते सोलारवर पॅनलवर पाणी मारणाऱ्यापर्यंत, इंजिनियर पासून ते ITI पर्यंत सर्वांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. म्हणून ह्या प्रकल्पातून येणाऱ्या काळात आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जशी येते तसे रोजगार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पन्न होणार. आता नव्याने ज्यावेळेस आपण हा प्रकल्प करायला जाल कुणी डॉक्टरांना, तर माझा सल्ला की नका जाऊ. आता ज्यावेळेस जातो त्यावेळेस रिव्हर्स बिडिंगमध्ये जावं लागतं. म्हणजे आज रिव्हर्स बिडिंगचा मी दररोज रिव्हर्स बिडिंगचा बाकी कुठे घेत नाही, पण काही जण ओपन क्लोज आता नाही, पण जसं घेतात तसं मला ते सोलारचा रिव्हर्स बिडिंगचा काय रेट आहे रोजचा ते माहिती घेतो. आज ₹2.94. आम्ही आता कराड साहेब तेच चर्चा करत होतो. ₹2.94 आज कोणी त्यांनी आज हे सोलार प्रकल्प परवडत नाही. पण आता पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी एक प्रकल्प 25 मेगावॅटचे मी दोन व्यक्तिगत प्रकल्प करतोय, त्या प्रकल्पाला पहिल्यांदा शासनाने आपला 50 मेगावॅटचा सुद्धा प्रकल्प असा आहे, ही येणारी दिवसाची वीज आहे, दिवसाच द्यावं लागते. ही स्टोअर करता येत नाही, ही थांबवता येत नाही. ही लगेच एकमेव अशी वीज अशी गोष्ट आहे की जी स्टोअर करता येत नाही, त्याला वेगळी व्यवस्था करावी लागते. आणि ती व्यवस्था एवढी खर्चिक आहे की ती कुणालाही परवडत नाही, म्हणून तो प्रकल्प कधीच परवडायचा नाही. आता मात्र सकाळी दिवसभर निघणारी ही जी वीज आहे, भरेही दिवसात त्याला मागणी नसली तर ती स्टोअर करून रात्री देण्याची व्यवस्था आता करता येऊ शकते. अशी बॅटरीज आता या प्रकल्पामध्ये आणल्या जात आहेत. आणि ते बॅटरीचा पहिला प्रकल्प सुद्धा आपल्या परळीमध्ये या ठिकाणी आपण सोलार सोबत बॅटरी, म्हणजे त्याला ॲडिशनल जसं 2.5 मेगावॅट म्हणताय ना, तर त्याला एक्स्ट्रा तुम्हाला 1.5 मेगावॅटचा खर्च धरावा लागतो. म्हणजे 4 मेगावॅटला जो खर्च येतो तो बॅटरी सोबत तेवढा खर्च 2.5 मेगावॅटसाठी येतो. त्यामुळं काय होतं की ज्यावेळेस मागणी आहे त्यावेळेस तुम्हाला त्या बॅटरीतनं तुम्हाला ती मागणी असताना ज्यावेळेस भाव जास्त असतो त्यावेळेस ती वीज तुम्हाला त्या बॅटरीतनं स्टोअर केलेल्या बॅटरीतनं देता येते. ती व्यवस्था सुद्धा आपल्या परळीतून या ठिकाणी होते. मी मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतो. मला माहिती आहे की राजाभाईंनी या जमिनीचा व्यवहार करून दिला. आपले उपनगराध्यक्ष आहेत, पती आहेत. पण राजाभाईला माझी विनंती आहे की नेमकी रजिस्ट्री करून द्या. आता घेणाऱ्याला माहीत नाही, म्हणजे आता घेणारे डॉक्टर त्यांना तरी काय, त्यांना घ्यायची जमीन, आता ते कुठं शेतकऱ्यासारखी जाऊन बघणार आहेत की ही आहे. आता पुढे बोलू नका, थांबा जरा. जमीन राजाभाईने दिली, देणाऱ्याने दिली, घेणाऱ्याने घेतली, पण जमीनच कुठे माहित नाही. आता जमीन शेवटी हुडकावं लागली मला, आणि हुडकिली मी तर भानगडी एवढ्या, म्हणजे तिथं अभिजित आहे, तिथं गजो आला का विचारलं, लालासाहेब, सगळ्यांना एकत्रित बसवलं. ही इकडली जमीन सगळी देशमुखांची आहे, त्यांना सगळ्याला एकत्रित बसवून ही जमीन ताईला जशाला तशी काढून दिली. त्यावेळेस हा प्रकल्प, नाही तर मी ताईच्या कधी डोळ्यात पाणी बघितलं नाही, पण त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातले अश्रू, मी म्हणलं नाही, हे काही करून मला 1 दिवसात विषय मिटवून पाहिजे. मला वाटतं की 8 दिवसात हा विषय मिटला. आणि तात्काळ मला ताईने सांगितलं की एवढं आता जमीन हुडकून द्यायचं काम तूच करू शकतो, पण याचा अर्थ माझ्या जमिनीतलंही असं होत नाही. पण अवघड कामं आहेत, ते करणं आपलं काम आहे, ते केलं. पण एक नक्की आहे, पण आत्ता सुद्धा मी सल्ला देतो आपल्याला, हा प्रकल्प आणखीन यशस्वी करायचा असेल तर तुम्ही, म्हणजे गुंतवणुकीला तशी अडचण नाहीच, नसणारच आहे तुम्हाला, पण आपण बॅटरी स्टोरेज पण आपण या ठिकाणी करण्यासाठी पुढे यावं. तुम्ही सुद्धा पानसरे साहेब, तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आलात, इकडं आलात, तुम्हाला इथं कसं म्हणजे उभं राहायचं, सोडा बसायची कशी अडचण होती, इथं दगड होते.
आम्हाला दगडावर बसायची सुद्धा सवय आहे. मराठवाड्यातले दगडातले माणसं आहेत. पण एक नक्की आहे, तुम्ही आमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आमचा पाहुणचार एवढा असतो. तुमच्यासारखं नाही पाणी घ्यायचं का, इथं 5 तेतच. त्यामुळं तुम्ही नक्कीच प्रेमात पडताल आमच्या. आपले आभार आपले. आणि माझं म्हणणं आहे की ताई, एक कंपल्सरी करा की आपण शेवटी ही इलेक्ट्रिक म्हणजे आपण ग्रीन एनर्जी आहे. आम्ही अनेक जणांनी इथं ठरवलं होतं, इथं काळे सर आहेत, अनेक जण डॉक्टर इथं, की आपण वाहन येऊ द्यायचं नाही. ठरलं होतं का नाही? कुठलंही वाहन इकडे येऊ द्यायचं नाही. मध्ये मध्ये तर रात्री इकडे काय उद्योग चालायचे मला माहिती, कारण मी इथं राहत होतो, म्हणजे घर आपलं इथं. त्यामुळे रात्रीचं वाहन, दिवसा वाहन येऊ द्यायचं नाही, कारण ही बर्दन ही आपण नो व्हेकल झोन ठेवू. आत्ता सुद्धा आपल्याला ते करावं लागेल. आणि करताना आता तुम्हाला 2 व्हेकल झोन ठेवायचा, रस्ता कुठून आणायचा दुसरा. त्यामुळे एवढं तरी करा की तुमच्या स्टाफच्या ज्या काय गाड्या त्या ईव्हीच्या तरी आणा. म्हणजे ताई सुद्धा ह्याला नाही म्हणू शकणार नाही, पर्यावरण मंत्री आहात आपण, इथलं पर्यावरण सुद्धा व्यवस्थित राहण्यासाठी. आणि रोजगार देताना मात्र आपल्याच याच भागातल्या, भलेही तो शिकलेला नसेल, भलेही तो यात आत्ता पूर्णत्व कामाच नसेल, तरी सुद्धा त्याला आपण अनुभव देऊन करू शकतो. पुन्हा एकदा आपल्या अभिनंदन. आम्हाला बोलवलं त्याबद्दलही अभिनंदन. आता याच्या बाबतीत डायरेक्ट जेवणच ठेवलं आहे, पण आता जेवण करून जायचं कसं. मी सहज विचारलं की तिथं काय आहे, मी माझ्या पियेला पाठवून बघितलं, जेवणाची व्यवस्था आहे. मी हे ह्याच्यासाठी सांगतो की थोडा तरी खर्च व्हावा. आपण जेवल्याशिवाय जाऊ नका, आम्ही तसेच जाणार आहोत. धन्यवाद.